नमस्कार. कालच्या भागात मी तुम्हाला सांगितलं, की मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथल्या डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट द्यायला नकार दिला. का तर 3 महिने कंप्लीट झाले नाही म्हणून. मग आम्ही ठरवलं, की आपण प्रायव्हेट डॉक्टरकडे जायचं. मग गावातच एका गायनीकडे आम्ही प्रायव्हेट ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं. तिथे गेलो. त्यांनी मला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, मेडिसिन दिलं. 15 दिवसाचं त्यांनी मला मेडिसिन दिल्या. पण त्यानंतर झालं असं, की मला आजूबाजूच्या लोकांना गोष्टी कळायला होत्या, की मी प्रेग्नंट आहे. तर त्या विचारायला लागल्या, की ट्रीटमेंट कुठे चालू आहे? काय कसं चालू आहे? तर जेव्हा मी त्या डॉक्टरांचं नाव सांगायचं, तर तेव्हा मला प्रत्येक व्यक्ती हेच म्हणायचं, की "तू तिथे का बरं घेत आहे? तुला दुसरे डॉक्टर नाही का? दुसरीकडे कुठे जा. कशाला रिस्क घेते?" या सगळ्या गोष्टी मला अजून प्रश्न मनात पडायला लागले, की हे असं का म्हणत आहे? हे असं का म्हणत आहे? तर त्यामागे रिझन काय होतं? तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.